तुम्ही जर मासेप्रेमी असाल, नॉनव्हेज खायला तुम्हाला खूप जास्त आवडत असेल, तर हा झणझणीत बांगड्याचा रस्सा बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या नॉनव्हेज खवय्यांसाठी एकदम सोप्या पद्धतीत बांगड्याचा झणझणीत रस्सा किंवा कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल, बॅचलर असाल, तरी न चुकता ही स्टेप बाय स्टेप रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर झणझणीत बांगड्याचा रस्सा कालवण बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे आपण इथे मालवणी बांगडे घेतलेले आहेत. आता बांगडे घेताना खूप जास्त मोठे नको, खूप जास्त लहान नको, तर मध्यम आकाराचे चकचकीत आणि हलकेसे दाबून बघितले की छान कडक आपल्याला बांगडे घ्यायचे. आता घरी तुम्हाला हे बांगडे कापता येत नसतील तर ज्यांच्याकडून तुम्ही घेताना तसे हे कापून आपल्याला देतात. घरामध्ये आणून फक्त स्वच्छ करून घ्यायचे. मध्यम आकाराचे बांगडे असल्यामुळे एकाचे 3 तुकडे आपण रश्श्यासाठी करून घेतलेत आणि पाण्याखाली किंवा नळाखाली ना स्वच्छ आपल्याला चोळून हे धुवून घ्यायचे आहेत. आता याला मॅरिनेटसाठी अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत. हळद मीठ याला चांगलं एक 10-15 मिनिटं लावून ठेवल्यामुळे रश्श्याला चव अगदी छान येते. शिवाय खाताना बांगडा पानसट सुद्धा लागत नाही. मीठ हळद लावल्यामुळे चवीला अगदी छान लागतात. आता माशांसाठी वाटण वगैरे होईपर्यंत हे चांगलं मुरलं सुद्धा जातं, म्हणून सुरुवातीलाच ही तयारी आपल्याला अशी करून घ्यायची आहे. बांगड्याऐवजी कोळंबी करत असाल, मांदेलीचा रस्सा करत असाल, सुरमईचा रस्सा करत असाल, बनवण्याची पद्धत सेमच आहे. आता या बांगड्यासाठी ना आपल्याला एक मस्त वाटण करून घ्यायचं आहे. असं वाटण तुम्ही डीप फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस ठेवू शकता. जेव्हाही कोणत्याही प्रकारचा रस्सा करताय तर हे वाटण चालू शकतं. आता वाटण बनवण्यासाठी एका वाटीमध्ये इथे आपण 2 चमचे धने घेतलेले आहे. नॉर्मली घरातला नाश्त्याचा चमचा असतो ना, त्याने घेतलेला आहे. 1 चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. सोबतच इथे आपण एक 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. सोबतच एक 2 चमचे किंवा एक लहान गोळी आपण इथे चिंच घेतलेली आहे. बांगड्याच्या कालवणाला किंवा साराला ना थोडं चिंच घातलं की चवीला अगदी सार छान होतं. तुम्ही चिंचेऐवजी नंतर कोकमाचा आगळ किंवा कोकमसुद्धा वापरू शकता. कधी वापरायचं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सोबतच एक 5-6 आपण इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे. बेडगी मिरच्यांऐवजी तुम्ही काश्मीरी मिरच्या असतील तर त्यासुद्धा वापरू शकता. आता घाईची वेळ असेल तर यामध्ये 1-1.5 कप आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 1-2 तासासाठी साध्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भिजत घालू शकता. पण घाईची वेळ असेल तर गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. हलकंसं प्रेस करून घ्यायचं आणि झाकण लावून एक 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. झाकण लावून ठेवल्यामुळे ना आणि पाणी गरम असल्यामुळे भिजायला फार जास्त वेळ लागलेला नाही. एक 5-6 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता मिरची मस्त छान नरम आणि मस्त फुलल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल. जरी साध्या पाण्यामध्ये भिजत घालत असाल ना तर एका अर्ध्या तासामध्ये असं हे छान फुलून तयार होतं. आता भिजवलेले हे सगळे जिन्नस एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आता यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा सालं काढून असं हे मोठे रफली चिरून घेतलेलं आहे. सोबतच अर्धा कप ओलं खोबरं आपण इथे किसणीवर किसून घेतलंय. तुम्ही तुकडे करून जरी घातले तरी सुद्धा चालू शकेल. शक्यतो सुकं खोबरं घालायचं नाही. ओल्या खोबऱ्यामुळे ना चव रश्श्याला छान येते. सोबतच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर कमी घाला. फक्त अर्धा इंच किंवा अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय. स्किप सुद्धा करू शकता. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा कप आपण देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे. आता हे वाटण आपण लगेच वापरणार आहोत, तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण यामध्ये चिरून घातला. तुम्हाला स्टोर करायचा असेल तर न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता जे आपण मगाशी लाल सुकी मिरची, धने, जिरे, काळी मिरी भिजत घातलेलं होतं ना, ते पाणी होतं ते थोडं थोडं वापरून हे वाटण आपण छान बारीक मिक्सरला फिरून घेणार आहोत. अगदी कोणताही माशांचा रस्सा असेल तर त्याला हे वाटण चालू शकतं. असं हा माशांच्या रश्श्यासाठी वाटण आपलं तयार झालेलं आहे. टोमॅटो न घालता एक आठवडाभर डीप फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. म्हणजे वरून सुद्धा फोडणीमध्ये तुम्हाला टोमॅटो चिरून किसून वापरता येतो. ओले बोंबील झालं, कोळंबी झाली, सुरमई झाली, अशा वेगवेगळ्या रश्श्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता. मस्त लागतं, मस्त सार असं तयार होतो. तर नक्की करून बघा. तर हे आजचं वाटण आपण मस्त या बांगड्याच्या रश्श्यासाठी वापरणार आहोत. आता बांगड्याचा रस्सा किंवा सार कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार किंवा 1-2 पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. छान हलकंसं तेल गरम झालं की तयार संपूर्ण वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे. 3 मध्यम आकाराचे बांगडे असतील ना तर त्याला हे वाटण अगदी व्यवस्थित पुरू शकतं. जर तुम्हाला रस्सा फार घट्ट आवडत नसेल तर यातला अर्धच घाला.
थोडंसं सरसरीत आवडत असेल तर सगळं वाटण आपल्याला घालायचं आहे. आता वाटणासाठी ना घातलेले सगळे जिन्नस कच्चे असल्यामुळे अगदी मध्यम आचेवर एक 8 ते 10 मिनटं आपण तेल सुटेपर्यंत चांगले हे वाटण परतून घेणार आहोत, जेणेकरून यातला सगळा कच्चेपणा कमी होईल. आणि जसं तुम्ही हे परतत जाल तसं याचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा बदलू लागलेला आहे आणि त्यातून हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः इथे 7 मिनटं झालेली आहे, ते तुम्ही इथे बघू शकता. छान रंग याचा बदलल्यासारखा दिसत असेल. बरोबर 10 मिनटानंतर यातला सगळा कच्चेपणा निघून गेल्यासारखा वाटतो आणि हळूहळू यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. अगदी कोणत्याही माशांचा प्रकार असो, फ्राय असो, रस्सा असो, कालवण असो, ग्रेव्ही असो, सार असो, कोणत्याही माशांना फ्राय करायसाठी असो, म्हणजे रस्सा आणि फ्रायसाठी हा कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल फिश मसाला किंवा मासळीचा मच्छी मसाला आपला तयार आहे. तर या फिश मसाल्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल फ्लेवर, कलर अजिबात आपण वापरत नाही. शिवाय डंकावर कुटलेले हे मसाले असल्यामुळे आपल्या शरीरासाठी नेहमी चांगलं. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या या फिश मसाल्याचं विशेष काय माहिती आहे का? तुम्ही रस्सा आणि फ्राय दोघांसाठी हा वापरू शकता. बरेचसे व्हेजिटेरियन लोकंसुद्धा सुरण फ्राय करण्यासाठी माझ्याकडून हा मसाला घेत असतात. तर हा साधारणतः 1-2 चमचे आपण यामध्ये वापरलेला आहे. आणि आपले सगळे मसाले ऑर्गॅनिक आहे, केमिकल फ्री आहे आणि मध्यम तिखटाचे आहेत. तर ज्यांना कोणाला आपले हे मसाले घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करून मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि आपले मसाले आपण वर्षभर कुरिअर करतो. फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण मसाले कुरिअर करतो, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आता तसं बघायला गेलं तर मासळीमध्ये आपण मॅरिनेट करताना थोडंसं हळद घातलेलं होतं, तर यामध्ये नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल. तुम्ही फक्त मसाला वाटणामध्ये घातल्यावर 1-2 मिनटं ना तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे आणि याचा सुद्धा कच्चेपणा कमी झालेला आहे. आता नॅचरल मसाले असल्यामुळे ना छान घरामध्ये सगळा सुगंध पसरलेला आहे. आता या स्टेजला ना यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. मगाशी आपण ज्या बाउलमध्ये वाटण काढून घेतलेलं होतं त्यामध्येच 2 कप पाणी घालून वरून लागेल तसं पाणी घालायचं. म्हणजेच काय, रस्सा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. मॅरिनेट करताना सुद्धा हळद मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसार मीठ बेतानेच घाला. आता याला मोठ्या आचेवर छान खदखदून 1-2-2.5 मिनटं आपण याला उकळी आणलेली आहे. आता उकळी आणताच तुम्ही इथे बघू शकता याला मस्त तेल किंवा तरी सुटल्यासारखी दिसत असेल. रश्श्याला अशी छान उकळी आल्यावर यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे होते ना, ते सगळे थोडे थोडे अंतरावर आपण पसरून घालणार आहोत. अगदी कोणत्याही प्रकारचा रस्सा करत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे. असे सगळे बांगडे घातलेले आहे. थोडीशी याला हलकीशी उकळी आली की याला अर्धवट झाकण लावणार आहोत आणि 5-6 मिनटं आपण मध्यम आचेवर बांगडे शिजत ठेवणार आहोत. आता तसं बघायला गेलं ना तर बांगडे शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. 7-8 मिनटात मस्त शिजून तयार होतं. जास्त मोठे तुकडे असतील ते 8 ते 10 मिनटं लागू शकतात. झाकण लावताना शक्यतो अर्धवट झाकण लावायचं आहे, जेणेकरून हे उतूसुद्धा जाणार नाही. तसा हा आपला बांगड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे चिंचेचा कोळ तुम्हाला जर वापरायचा नसेल तर गॅस बंद केल्यावर आवश्यकतेनुसार तुम्हाला कोकमाचा आगळ घालता येतं. जेव्हा हा रस्सा उकळतो ना, जर कोकम घालायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही 1-2-4 कोकमसुद्धा सोडू शकता. कोकम किंवा आगळ घालत असाल तर त्याला खूप जास्त उकळायचं नाही, ना तर रस्सा हलकासा आंबट होऊ शकतो. असा हा तुमचा बांगड्याचा सार, बांगड्याचा रस्सा किंवा बांगड्याचं झणझणीत कालवण खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही याचा रंग बघू शकता, मस्त छान आलेला आहे. आणि फक्त रश्श्यासाठीच नाही तर आपला कुकिंग तिकीट मराठीचा फिश मसाला फ्रायसाठी सुद्धा तुम्हाला वापरता येतो. मस्त गरमागरम भाताबरोबर, चपाती भाकरीबरोबर तुम्हाला हे खाता येईल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. आपले मसाले वर्षभर मिळतात, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.